ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खास अत्यंत महत्त्वाची बातमी. ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक 8 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचं याच्यातनं आपल्याला त्यांनी सांगितले. नमस्कार, सविस्तरमध्ये जाणणार आहोत. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि याबाबतचा जो काही सविस्तर माहिती आहे ती अशी आहे की राज्य सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी महत्त्वाची असणारी उत्पन्नाची अट ही रद्द केली आहे. त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र राज्य सरकारने बंधनकारक केलेले असताना इथे नमूद आहे. याआधी ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक 8 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती. त्यामुळे 8 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यांना पूर्ण शिक्षण व परीक्षा शुल्क भरावे लागत होते. त्यामुळे उत्पन्नाची अट रद्द करण्याची मागणी केली जात असताना त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ग्राह्य धरावे अशी मागणी होत होती. त्यानुसार आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे की या संदर्भातील बहुजन कल्याण विभाग काढलेल्या पत्रकानुसार ओबीसींच्या 8 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा रद्द करून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे त्यांना शिक्षण शुल्क तसेच परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू होईल. जे विद्यार्थी ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी पालकांचे उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे अशा विद्यार्थ्यांना 50% तर विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत फायदा होणार असल्याचं समजतं आहे. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा. महत्त्वपूर्ण माहिती आपण देत असतो. धन्यवाद.